हॅलो विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकेच्या कोषागार विभागाने रशियाचं खनिज तेल खरेदी करण्यासाठी भारताला 30 दिवसांची तात्पुरती सवलत दिलेली आहे. अमेरिकेचे कोषागार सचिव स्कॉट बेसेंट यांनी गुरुवारी या सवलतीची घोषणा केली. या सवलतीमध्ये 5 मार्च 2026 पूर्वी रशियाचं तेल किंवा पेट्रोलियम उत्पादनांचा माल चढवला गेला आहे अशाच जहाजांना भारतीय बंदरावर तेल उतरवण्याची परमिशन दिली गेलेली आहे, त्यानंतरच्या जहाजांना नाही. ही सवलत 4 एप्रिल 2026 पर्यंत असणार आहे. त्यामुळे भारतीय कंपन्यांनी देशाजवळील समुद्रात अडकलेल्या 1.5 कोटी बॅरलपेक्षा जास्त रशियन कच्च्या तेलाची खरेदी सुरू केलेली आहे. मात्र सगळ्यात मोठा प्रश्न इथे हा निर्माण होतो की भारत देशाला अशी सवलत देणारा अमेरिका हा कोण लागतो? भारत हा सार्वभौम देश आहे. 1947ला भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा पास करण्यात आला. त्यानुसार भारताला सार्वभौमत्वाचा दर्जा देण्यात आलेला होता. भारत हे स्वतंत्र राष्ट्र आहे. भारत स्वतःच्या हिताचे निर्णय कोणाच्याही दबावाखाली न येता, कोणाच्याही समोर न झुकता भारत घेऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये अमेरिका जो बाता मारत आहे की आम्ही परमिशन दिलेली आहे, आम्ही परमिशन दिली आहे, अरे तुम्ही होता कोण? हा प्रश्न भारत देशातला प्रत्येक व्यक्ती जो आहे तो आता अमेरिकेला विचारत आहे. कारण अमेरिकेने जे स्टेटमेंट दिलेलं आहे की आम्ही अनुमती दिलेली आहे, हे प्रत्येक भारतीयांसाठी इन्सल्टिंग स्टेटमेंट आहे. भारताचा जो इतिहास आहे तो संघर्षाचा इतिहास राहिलेला आहे. आपण प्रचंड संघर्ष केलेला आहे. भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी यांच्यासारखे जे लोक आहेत ते भारत देशाच्या भूमीत जन्माला आलेले आहे. आपण कोणाच्या ताटाखालचं मांजर कसं काय होऊ शकतो? आणि अमेरिकेसारखा देश या भारतसारख्या खंडप्राय देशाला, जो जगातली 4थ्या क्रमांकाची इकॉनॉमी आहे, जगातली 1ल्या क्रमांकाची डेमोक्रेसी आहे, त्या संदर्भात असे स्टेटमेंट कसे वापरू शकतो? हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे. हे का होत आहे? हे होणं बरोबर आहे का? तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. एक भारतीय म्हणून अमेरिकेची भारत देशासोबत ही जी भूमिका आहे त्याचा मी प्रचंड विरोध करतो आणि आम्ही सार्वभौम आहोत. वेळ आली तुमच्यासोबत आम्ही संघर्षसुद्धा करू, ही भूमिका जाहीर करतो. तुमची भूमिका काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.